शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान। आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान। पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान। माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुंबई, अखंडपणे गतिमान असणारी मुंबई, या मुंबईला कोणत्याही अडथळ्याविना दिवस रात्र सुरू ठेवण्याचं काम करते ती मुंबई महानगरपालिका। मुंबईच्या 437 चौरस किलोमीटर चटई क्षेत्रावर नांदते 1.5 कोटींची लोकसंख्या। एवढ्या मोठ्या लोकसंख्येला मर्यादित चटई क्षेत्रात सेवा पुरवण्याचं काम मुंबई महानगरपालिकेद्वारे शिवसेना भाजपा युती करत आहे। मुंबई महानगरपालिकेवर गेली 15 वर्ष सलग सत्ता आहे ती शिवसेना भाजपा युतीची। माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आणि शिवसेना कार्यप्रमुख माननीय श्रीयुत उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात गेल्या काही वर्षात मुंबईत झालेल्या विकासाकडे कुणालाही कानाडोळा करता येणार नाही। गेल्या 5 वर्षात तर शिवसेना भाजपा युतीच्या नेतृत्वाखाली मुंबईचा चेहरा मोहराच बदललेला आहे। संयुक्त महाराष्ट्राच्या रोमहर्षक लढ्यात 105 हुतात्म्यांना बलिदान द्यावं लागलं। हुतात्मा स्मारक वगळता या लढ्यातील आठवणी आणि लढ्याचा समग्र इतिहास आताच्या मुंबईकरांना सांगण्यासाठी कोणतीच सोय उपलब्ध नव्हती। उद्धव ठाकरेंनी हीच बाब ओळखून शिवतीर्थाजवळ भव्य संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन उभारण्याचा संकल्प सोडला। अत्यंत कल्पकतेने उभारलेल्या या स्मृती दालनाचं उद्घाटन हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालं। हे भव्य स्मृती दालन आता सर्वांसाठी खुलं आहे। संयुक्त महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सोहळा शिवसेनेनं ज्याप्रमाणे साजरा केला ते सरकारलाही जमलं नाही। गेटवे ऑफ इंडियाचं सुशोभीकरण केलं। दलित बांधवांचं प्रेरणास्थान असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी स्मारकाचं भव्य सुशोभीकरण केलं। वारकऱ्यांची ऋणानुबंध असणाऱ्या शिवसेनेनं वारकऱ्यांसाठी मुंबईत त्यांच्या हक्काचं वारकरी भवन उभारलं। प्रथमदर्शनी मुंबईचं भव्य रूप लक्षात यावं म्हणून दहिसर येथे चेक नाक्यावर मुंबईचं भव्य प्रवेशद्वार उभारलं। अंधेरी येथील शहाजी राजे क्रीडा संकुलात शिवसेनेनं भव्य क्रिकेट गॅलरी उभारून विश्वचषक मिळवणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली। दादर आणि शिवसेनेचं नातं अतूट आहे। याच दादरकरांच्या सोयीसाठी मोडकळीस आलेल्या जलतरण तलावाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आणि आंतरराष्ट्रीय मानकानुसार महात्मा गांधी स्मृती ऑलिम्पिक जलतरण तलावाची पुनर्बांधणी पूर्ण करण्यात आली। त्याचप्रमाणे शिवाजी पार्कचं सुशोभीकरण करून त्याच्या सौंदर्यात भर घातली गेली। दादर चौपाटीवर 1008 गणेश शिल्पांनी सजलेलं भव्य गणेशद्वार उभारलं। मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार असलेलं भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाचं नूतनीकरण करून माननीय शिवसेना कार्यप्रमुख उद्धवजी ठाकरेंच्या हस्ते त्याचं लोकार्पण करण्यात आलं। मुंबईभर असलेल्या वाहतूक बेटांचं सुशोभीकरण करून मुंबईच्या सौंदर्यात भर घातली। मुंबईकरांच्या आरोग्यासाठीही मुंबई महापालिका दिवस रात्र झटते आहे। मुंबईतील मलेरियावर नियंत्रण मिळवण्यात मुंबई महानगरपालिकेला कमालीचं यश आलं आहे। उद्धव ठाकरे यांनी महापालिकेच्या मलेरिया विरुद्धच्या मोहिमेत स्वतः लक्ष घालून पाठपुरावा केला आणि मुंबईत मलेरियाच्या रुग्णांची संख्या अर्ध्याहून कमी करण्यात पालिकेला यश आलं। केंद्र सरकारनंही या कामाची दखल घेऊन मुंबई महापालिकेच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली। त्याचप्रमाणे डेंग्यू, मलेरिया यासारख्या जीवघेण्या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात अद्ययावत रक्त तपासणी केंद्र म्हणजेच मॉलिक्युलर लॅब उभारणारी मुंबई ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली। मागील 5 वर्षात महानगरपालिकेच्या केईएम, राजावाडी, सिद्धार्थ, नायर, कूपर, भगवती, शताब्दी, सायन आदी रुग्णालयांचं नूतनीकरण टप्प्याटप्प्यानं पूर्ण करण्यात आलं आहे।
तसंच या रुग्णालयांमध्ये आलेल्या रुग्णांना आवश्यक त्या सर्व चाचण्या व इतर वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी पुरवण्यात येतात. केईएम रुग्णालयात तर पहिली यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया जून 2009 मध्ये यशस्वीपणे पार पडली. मुंबईमध्ये अत्याधुनिक रुग्णालय उभारतानाच रुग्णांना तिथे मिळणाऱ्या सोयी सुविधाही तशाच चांगल्या मिळाव्यात यासाठी अत्याधुनिक ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी जोगेश्वरी येथे करण्यात आली. शिवसेनेने तर पक्ष पातळीवर रक्तदानाचा विश्वविक्रम केला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही त्याची नोंद झाली. शिवसेनेनं घेतलेल्या भव्य रक्तदान शिबिरात 25,065 रक्तपिशव्या जमा केल्या आणि राज्यातील जनतेशी आपलं रक्ताचं नातं आहे हे सिद्ध करून दाखवलं. आरोग्य सेवेबरोबर मुंबईकरांचं आरोग्य सुदृढ ठेवण्यात उद्यानं महत्त्वपूर्ण योगदान देत असतात. ही बाब लक्षात ठेवून मुंबईतील अनेक मैदानांचं शिवसेनेनं महानगरपालिकेच्या माध्यमातून सुशोभीकरण केलं. जुन्या उद्यानांच्या विकासाबरोबर अनेक नवी आकर्षक उद्यानंही मुंबईच्या विविध भागात उभारण्यात आली. पवईचा तलाव येथे असलेल्या कचऱ्याच्या जागी तर निसर्ग उद्यान उभं राहिलं आहे. या उद्यानात जॉगिंग ट्रॅक बांधताना एखादं झाड आलं तर ते न तोडता रस्त्याची दिशा वळवण्यात आली. उद्धव ठाकरेंच्या हस्ते या पवई उद्यानाचं उद्घाटन झालं. स्वच्छ आणि सुंदर मुंबईचा संकल्प शिवसेनेनं केव्हाच केला. हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी विविध कामंही केली. शून्य कचरा मोहीम हे त्यातलं महत्वाचं पाऊल म्हणावं लागेल. याशिवाय दत्तक वस्ती योजनेद्वारे झोपडपट्ट्यांचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम महापालिकेनं केलं. एकेकाळी कचऱ्याच्या दुर्गंधीसाठी ओळखल्या जाणाऱ्या गोराई क्षेपणभूमीचा कायापालट करून तिथे नंदनवन उभं करण्यात आलं आहे. 2005 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. तो अनुभव गाठीशी ठेवून त्यामागची कारणं शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईत मलनिस्सारणा व्यतिरिक्त महत्वाच्या ठिकाणी मोठी पंपिंग स्टेशन्स लावण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आणि त्वरित ही पंपिंग स्टेशन्स उभारण्यात आली. हाजी अली आणि इर्ला येथील पंपिंग स्टेशनचं काम पूर्ण झालं असून लव्हग्रोव्ह आणि क्लिव्हलँड वरळी या पंपिंग स्टेशनची कामं वेगात सुरू आहेत. या पंपिंग स्टेशन्समुळे 2005 नंतर अतिवृष्टी होऊनही मुंबईत ना जलप्रलय आला ना पाणी तुंबलं. एखाद दुसरा अपवाद वगळला तर अतिवृष्टीमध्येही मुंबईकरांना कोणताही त्रास झाला नाही. दहिसर नदीचं रुंदीकरण, तिथे रिकरिंग वॉल, मिठी नदीचं रुंदीकरण आदी महत्वपूर्ण उपाययोजना महानगरपालिकेनं पूर्णत्वास नेल्या. मुंबईतल्या तळागाळातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून पुढाकार घेऊन उद्धव ठाकरेंनी महापालिकेच्या माध्यमातून शाळा सुधार प्रकल्प हाती घेतला. विद्यार्थ्यांना 27 प्रकारच्या शैक्षणिक दृष्ट्या उपयुक्त वस्तू या योजनेअंतर्गत वाटण्यात येतात. उद्धवजींच्या संकल्पनेतून व्हर्च्युअल क्लासरूम अस्तित्वात आले. उद्धवजींनी हा जो प्रयास सुरू केला आहे आणि त्यांना तो ऍक्सेस हे व्हर्च्युअल क्लासरूम जे त्यांनी सुरू केले आहे त्याच्यामुळे जो त्यांना ऍक्सेस मिळाला आहे सर्व मुलांना, कारण देश पण एवढ्या झपाटीने पुढे चालला आहे, प्रगती करतोय की कुठेतरी जे मागासलेले आहेत ते मागे सुटले नाही पाहिजेत ह्याची पण जाणीव असली पाहिजे. या व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना एकाच वेळी तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन मिळू लागलं. शिक्षणाच्या या कार्यात युवा सेनेनंही उडी घेऊन महानगरपालिकेच्या 16 शाळांमध्ये अभ्यासिका सुरू केल्या. मुंबईकरांच्या पाण्याची तहान भागवण्याचं, त्यांना शुद्ध पाणी पुरवठा करण्याचं काम मुंबई महानगरपालिका सातत्यानं करते. मुंबईची पाणी पुरवठा व्यवस्था ही आशिया खंडातील एकमेवाद्वितीय आहे. 1981 मध्ये मुंबईला 18 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होत होता. त्यात सातत्यानं वाढ करून 2007 मध्ये हा पाणी पुरवठा 3,350 दशलक्ष लिटरवर आणण्यात शिवसेना भाजपा युतीला यश आलं. याशिवाय अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प, गळती रोखण्यासाठी ठोस उपाययोजना, ब्रिटिशकालीन जलवाहिन्या बदलून नवीन जलवाहिन्यांची निर्मिती ज्यामुळे 450 दशलक्ष लिटर पाणी वाचलं, नव्या जलवाहिन्या आणि विशेष म्हणजे भूमिगत बोगद्यांची निर्मिती, मलबार हिल ते क्रॉस मैदान हा 2.2 मीटर व्यासाचा आणि 3.63 किलोमीटरचा जलबोगदा, मरोशी ते रुपारेल कॉलेज हा 3 मीटर व्यासाचा आणि 12.25 किलोमीटरचा, तसंच वेरावली जलाशय ते आदर्शनगर हा 2.2 मीटर व्यासाचा आणि 6.9 किलोमीटर लांबीचा असे भूमिगत जलबोगदे बांधण्यात येत आहेत.
मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येला पुरेशा प्रमाणात तसंच स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी शिवसेना भाजपा युतीनं अद्ययावत प्रकल्प सुरू केले. देशातील पहिलं इंजिनिअरिंग हब स्थापन करण्याचा मान मुंबई महानगरपालिकेला मिळालेला आहे. महानगरपालिकेचं सक्षम सुरक्षा दल उभारण्यात आलं आहे. अग्निशमन दलाच्या ताफ्यात 5 हायटेक गाड्यांचा समावेश झाला असून या आधुनिक गाड्या भूकंप, बॉम्बस्फोट आदी आपत्तींच्या वेळी उपयोगी पडतील. या गाड्या 105 अत्याधुनिक साधनांनी सज्ज आहेत. आपत्तींचा मुकाबला करण्यासाठी महानगरपालिकेनं स्वतःची 6 कमांडिंग सेंटर्स उभारली. शिवसेनेनं सुंदर आणि सुशोभित रस्त्यांचा संकल्प केला आहे. मुंबईकरांचा प्रवास सुखद व्हावा यासाठी मुंबई महानगरपालिकेनं मुंबईतील रस्ते डांबरीकरण आणि कॉन्क्रिटीकरण करून सुसज्ज केले. मुंबईतील 161 रस्त्यांच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं. गेल्या 5 वर्षात सुमारे 35 किलोमीटर रस्त्यांचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं. पुलांचं महत्व ओळखून पालिकेनं मुंबईत 12 उड्डाण पूल बांधण्याचं काम हाती घेतलं. त्याचबरोबर मुंबईत होणारा वाहतुकीचा खोळंबा, रस्ते ओलांडताना होणारे अपघात आदी बाबींचा विचार करून मुंबईत अनेक ठिकाणी पादचाऱ्यांसाठी भुयारी रस्ते बांधण्यात आले. त्यापैकी 14 भुयारी रस्ते बांधून पूर्ण झाले. त्याचा मुंबईकर लाभ घेत आहेत. मुंबईकरांना अखंड आणि स्वस्त वीज पुरवठा करण्यासाठी मुंबई महानगरपालिका कटिबद्ध असून बेस्ट मार्फत हे काम अखंडपणे सुरू आहे. या विजेचे दरही इतरांच्या तुलनेत स्वस्त आहेत. मुंबई शहर आणि उपनगरांना जोडणाऱ्या बेस्ट बसचं जाळं देखील अफाट आहे. मुंबईकरांची गरज लक्षात घेऊन फोर्ट फेरी सारखी स्वस्त आणि मस्त व्यवस्था बेस्टनं उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय ई तिकीटिंग, सुरक्षेसाठी बसमध्ये CCTV, AC बस सेवा आदी प्रशंसनीय उपक्रमांमुळे मुंबईकरांची बेस्ट ही बेस्ट पसंती ठरली आहे. मुंबईचा विकास झालाच नाही अशी बोंब मारणाऱ्यांसाठी शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना भाजपा युतीनं केलेली ही विकास कामं विरोधकांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहेत. आजही मुंबईतून सर्वाधिक महसूल केंद्राकडे जातो आणि केंद्राकडून मुंबईला मात्र वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात. विरोधकांचा मुंबईवर डोळा आहे तो मुंबईची लूट करण्यासाठी. म्हणूनच मुंबईचा विकास याच गतीनं सुरू ठेवायचा असेल तर उद्धव ठाकरेंसारख्या अजातशत्रू आणि विकासाची दृष्टी असणाऱ्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजपा रिपाई या महायुतीला भरघोस मतं देऊन विजयी करा आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेवर भगवा डौलानं फडकवा. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान.